हाय सगळ्यांना, कशा आहात सगळे? शुभ हाय सकाळ. सगळ्यांना, कसे आहात सगळे? तर मित्रांनो, आपले आंबे आले आणि पुन्हा त्या दिवशी आणलेले 4,100 केजी 4,100 आंबा संपला आणि आता पुन्हा काल आम्ही आणला आहे 500 केजी आंबा. ही बघा, इथं आंबा आहे, इथं आणखी 2 पुती राहिलेत, तिथं आहे, तिथे एक टिपड आहे. असा आपला पुन्हा 500 केजी आंबा आहे आणि आपलं आता सध्या 1,500 केजीचं टार्गेट पूर्ण झालेलं आहे. म्हणजे पहिलं काय 600-700 केजी केलेलं लोणचं सगळं संपलं, पण ते 600-700 केजी संपून आता आपल्याकडे 1,500 केजी लोणचं शिल्लक आहे आणि आता आंब जवळपास संपत आल्यात. लवकरात लवकर आपले आंबे संपतील आणि आपलं लोणचं पण संपल. तर लवकरात लवकर पटापटा ज्यांना मस्तपैकी छान असं आंब्याचं लोणचं घरगुती पद्धतीने बनवलेलं माठातील एकदम सुंदर आणि छान, कशी जशी तुमची आजी आय म्हणा गावाकडलं लोणचं असतं सगळी कशी तयार करतात तसं त्या पद्धतीमधलं आपलं लोणचं आम्ही तुम्हाला देतोय आणि ते पण कुरिअर सहित 550 रुपये केजी घरपोच. तर चला तर मग ऑर्डर टाका. आणि इकडे माझी चिमणी आणि प्रत्येकाला वाटतं आंब्याचं लय सोपं आहे, पण एवढं सोपं नाही. बारक्या लेकरावानी ह्याला पण सांभाळायला लागतं, आहे का नाही? हा. तर असं मस्तपैकी आपल्या आंब्याचं एक नंबर चाललंय आणि पुन्हा आंबा आल्यात. काय मग तिची वा होतील का आज? हा होतील ना. रिजल पण कुठे गेलं बा? आणि चालू केलं ह्यांनी आंबे फोडायला बघा इकडे काय फोडले पाहिजे आंबे? नाही फोडले काय मस्त पैकी. करायचं? तर बाहेर त्यांचं काम चालू आहे आणि माझं इकडं स्वयंपाक करायचं काम चालू आहे, चपात्या करायचं. इकडं आपली सांडग्याची भाजी केली आहे अशी सांडग्याची भाजी, चपाती, इकडे चपात्या अशा. माझं पण काम चालू आहे. नाहीतर म्हणताल की बाहेर त्यांना कामाला झोपले तू काय करते. तर चपात्या करायचं काम चालू आहे माझं. स्वयंपाक करायचा हाय अजून. आपलं हे सगळं लोणचं जे आहे आता हे झाकलं होतं ते ओपन केलंय हवेला. आता हे मला तेल टाकायचे आणि आपल्या डेऱ्यातनी भरून ठेवायचं ते लोणचं. वरचं सगळं डेऱ्यातलं लोणचं हलवायचे आणि ह्यांचं इकडं मस्तपैकी काम चालू आहे. तिघा मायलेकराचं छान असं. एक देठ काढतंय, एक फोडी करतंय, एक नीट करतंय, असं चालू आहे मस्तपैकी काम. आणि तुमचा इतका छान असा प्रतिसाद आहे की विचारायचं काम नाहीये. आणि महत्वाचं म्हणजे आम्हाला व्हिडिओ काढायला वेळ नाही. तुम्ही बघत आहात 2-4 दिवस झालं, कारण की आमचं टार्गेट असं आहे की आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगेल. टार्गेट म्हणजे कसं आहे, आपण हे करत राहायचंय फक्त आणि फक्त लोणचं आणि रोज आंबा आणायचं. दिसाड आंबा 5,000 चपाती उलट नेते ताव्यात 400 किलो 500 किलो 600 किलो असं 2-3 दिवसाला आंबे आणत राहायचं आणि करत राहायचं. तसलं 2,000चं 3,000चं टार्गेट नाही, जेवढं होईल तेवढं करत राहायचं. कारण की प्रतिसादच एवढा आहे, खूप छान छान आहे. आणि महत्वाचं म्हणजे खालतं कुठे आहे आणि वरतं कुठे आहे समजा नाही, आणि कंबार कुठे आहे ती पण समजा नाही. एवढं म्हणजे मेहनत आहे. ह्या वर्षी थोडं आम्ही ढिलं पडलो. म्हणजे अरे बापरे, आंबा पिकला होता, किती छान होता. मस्तपैकी चिरून खायचा, फ्रीज मध्ये ठेवू जा, हळद मीठ टाकून जा लवकर. ठेव मी नेते जाताना. जा पळ जा. स्वीट करलंय करते केवळ लेकर काम करते लय लेकर काम. महत्वाचं म्हणजे आमची तयारी नव्हती. आमचं कडणी घराला कंपाऊंड नव्हतं, त्याच्यानंतर मोरचं शेड नव्हतं. मग आम्हाला कोणीतरी फोन केला आणि सांगितलं, संदीप तू असं येडवाणी करतोय, पैसे कुठेही वायपाट घालू नको. मला कुठं वायपाट घालवलेलं दिसलं तर मग मी तुझ्याकडे बघीन. आणि त्यांनी मला सांगितलंय मला 8 दिवसाच्या आत कंपाऊंड करून पाहिजे. आलेल्या पैशाचा व्यवस्थित उपयोग कर, कंपाऊंड कर. मोरचं लवकरात लवकर ते डबल मजली करतोय तर कर व्यवस्थित, त्याला शेड कर. आंब्यासाठी तुला पाणी लागतं तर त्या पाण्यासाठी एक चौकोनी टप कर. अशा खूप गोष्टी तर त्यांनी मला समजून सांगितल्या, बोलले आणि खूप छान वाटलं. नाहीतर लय उड्या मारत होत आमच्या इथं, काय सांगू. मी गाडी आणायला निघालेलो पण म्हणजे मला वाटलं माझ्यावर लक्ष नाही कुणाचं, पण मायला माझ्यावर लक्ष आहे. म्हणजे मी कसा वावा करतो,
मी कोणत्या दिशेने जाणार नाही आहे पण नाही आहो तुम्ही म्हणजे तसं काम नाही. आहे की कामच असतं तुमचं, नसतं असं. तसं नाही पण काही जणांना समजतं मी कसा व्यवहार करतो म्हणजे वायपात जाऊ नये. आणि मला एखाद्या व्यक्तीने सांगितलेलं मी ऐकतो म्हणजे असं नाही. म्हणजे मी वेगळ्या रस्त्याने चाललेलो हायवेने सरळ निघालेलो पण नाही. म्हणजे मला समजून सांगितलं की तो असं याडव्याने असं करायचं नाही. मला दिसतंय पैसा आला की तू गाडी घ्यायची इकडे घ्यायची हे करशील ते करशील पण आता सध्या तुला कोणत्या गोष्टीचा उपयोग आहे त्या गोष्टी कर. म्हणजे मला समजून सांगितलं मी त्यांचं ऐकणार आणि मी ते करणार गोष्टी. वायपाट पैसा नाही घालवणार. आता सध्या कंपाऊंड करून घेतो लगेच त्यांचं म्हणणं आहे. तर मस्तपैकी कसं त्यांचं म्हणणं आलं की कुत्री आहेत तुमच्या इथं हे आहे कोंबड्या आहेत फुफुटा वगैरे अशा गोष्टी आहेत तर ह्या गोष्टींसाठी तुला कंपाऊंड करणं गरजेचं आहे. मग तू लवकरात लवकर कंपाऊंड करून घे मोठं स्ट्रक्चर करून घे मस्तपैकी खाली प्युअर ब्लॉक आणि दारामध्ये छान अशी झाडे लाव असं सजेस्ट केलं. टार्गेट आहे झाडांचं ह्यावेळेस. नाही ह्या वेळेस झाडांचं टार्गेट आहे माझं. आणि मला माहिती नाही पण हा धंदा फक्त मला वाटतं खूप टेन्शन होतं झाडांच्या बाबतीत खूप टेन्शन होतं पण हा बिझनेस खास त्या झाडांसाठीच हा बिझनेस उभा राहिला असं मला एक वाटायला लागलं आहे ना अश्विनी. करायची की झाडं खूप करायची आणि आता झाडं अशी तशी नाहीत करायची. सगळा लोणच्याचाच आंबा लावायचा आपल्याला. नाही सगळी झाडं लावायची. सगळी झाडं पण आपल्याला लोणच्याचा पण आंबा भरपूर लावायचा म्हणजे जेणेकरून आपल्याच झाडाचं आपण उत्पन्न काढू शकतो. लगेच नाही पण ह्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी 2 वर्षांनी का होईना हा निघतील काय नाही काय आंबे आपले. काय ना काय आंबे निघतील. आंब्याची बाग वगैरे लावा आपण छानपैकी. असू द्या. आणि सगळ्यांना. बाय सगळ्यांना एक छानपैकी व्हिडिओ काढणार आहे मी पण मला वेळ मिळाला टायमिंग मिळाला. कसं काम सतत काम 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 आंबे जायचे रात्री 11 ते 12 वाजता जाऊन आंबे आणले 12 वाजता आले ते रात्री आल्यानंतर पाणी भरलं पाण्यात टाकलं सगळ्या राहिलेलं गोष्टी सकाळी टाकलं. ह्या गोष्टी करणं भाग आहे. तर चला तर बाय सगळ्यांना. कॉल येतोय कॉल घेणं पण गरजेचं आहे. बाय सगळ्यांना.